नमस्कार मित्रांनो. आता मध्यंतरी 2 ऑक्टोबरला जी महात्मा गांधी जयंती झाली, त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी बघितलं असेल सोशल मीडियाचा वापर तर आपण सगळेच जण करतो. बऱ्यापैकी लोकांचं असं म्हणणं होतं की जी आत्ताची तरुण पिढी जी झेड जनरेशन म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा लय वापर होतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की काही लोकांनी महात्मा गांधीजींचा अपमान करण्यासाठी त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स बनवले किंवा काही टिंगलटवाळी करण्यासाठी त्यांचे काहीतरी व्हायरल केलं व्हॉट्सअपवरती वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज वगैरे बऱ्यापैकी व्हायरल केले. तर तो प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह आहे, आपण ते बदलू शकत नाही, पण त्याला आपण एक आळा तरी घालू शकतो किंवा आपण त्याच्यामध्ये थोडेफार त्यांच्या जे अर्धवट ज्ञान आहे, जे आपण व्हॉट्सअप ज्ञान असं म्हणतो, त्याच्यावरती आपण एक प्रकाश तरी टाकू शकतो. ते कशा पद्धतीने जर बघितलं तर मध्यंतरीच्या काळामध्ये 2017-18च्या नंतर जर आपण बघितलं, मेन म्हणजे करून जे सरकार जे बदललं त्याच्यानंतरच्या काळामध्ये बघितलं आपण गांधीजींचा अपमान करण्याचा लय जोरात प्रयत्न चालू आहे. तर कसं असतं, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधली लोक ज्यांना अज्ञान जे म्हणतो आपण, जे महात्मा गांधीजीबद्दल पूर्ण ज्ञान माहीत नाहीये, आणि काही लोक बोलतात की नथुराम गोडसेला त्यांचा आयडल मानतात आणि महात्मा गांधीजीचं भारताचं विलन मानतात. आणि काही लोक म्हणजे त्यामध्ये असे असतात की गांधीजींना लोक तेच शिवाय देतात ज्या लोकांना म्हणजे ज्ञानचा काही प्रकारच नसतो, त्यांना काही माहितीच नसतं, फक्त युट्यूबवर येतं, व्हॉट्सअपवरती येतं, इंस्टाग्रामवर स्क्रोल करायचं आणि त्याच्यावरती आपण एखाद्याची टिंगल करायची, अशी थर्ड क्लास जी म्हणतो आपण मनोवृत्ती असते काही लोकांची. तर ती काही लोकांची मी आता बघितली. इंस्टाग्राम मी पण यूज करतो, त्याच्यामध्ये बघितलं मी काही प्रकारे गांधीजींना बऱ्यापैकी ट्रोल केलं. त्या ट्रोलमध्ये नथुराम गोडसेला जी लोक आयडल मानत होती, ज्यांचं अर्ध ज्ञान असतं, असं नाही म्हणत की नथुराम गोडसे पण पूर्णपणे वाईट होता आणि गांधीजीच महान होते, असं नाही. त्या त्या काळात जी राजनीती झाली, त्या त्या राजकारणानुसार जे विचार घडले, ज्यांचे काळाची गरज पडली, ते निर्णय शोधले, ज्या प्रत्येक माणसाला त्याचे विचार आणि निर्णय योग्य वाटले त्या माणसाने त्या काळात घेतले. आणि त्याच्यामुळं जे काही स्वातंत्र्य वगैरे भेटलं, त्यानंतर जे काही 47 नंतर गांधीजींची हत्या झाली, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या असं नाही करण्यासारख्या. तर मेन म्हणजे जर आपण बघितलं तर त्याचं हत्याचं कारण असं होतं की गोडसेने गांधीजीला मारलं का, त्याचं कारण असं होतं की महात्मा गांधीजी अहिंसाचा जास्त प्रचार करायचे आणि जिथे म्हणायचे की तर मी मारामारी करू शकत नाही, वाद घालू शकत नाही, तर मी अहिंसेचं जास्त समर्थन करतो. आणि जर आपण व्यवस्थित विचार केला, जर बघितलं तर धर्माच्या सहिष्णुतेवर जास्त गांधीजींचा विश्वास होता. आणि जर नथुराम गोडसे जर पकडला तर नथुराम गोडसे हा पूर्णपणे कट्टर हिंदुवादी माणूस होता. तर हिंदुत्व हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. हिंदुत्वाविषयी प्रेम असणं हे साहजिक आहे आणि ते मला पण आहे. मी तर माझ्या बंधू भगिनींना, भारताच्या संपूर्ण नागरिकांना ते असणं आवश्यक आहे, कारण आपण भारतामध्ये राहतो, तर हिंदू राष्ट्र म्हटलं तरी चालेल. पण कसं असतं, काही वेळेस त्या त्या राजकारणानुसार त्या त्या गोष्टी घडलेल्या असतात. त्याचा परिणाम आत्ता जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर जे झालेलं आहे, जे लोक बघून काही बोलतात, तर नथुराम गोडसेला आपला आयडल म्हणून महात्मा गांधी शिवाय देतात. तर मी काही बघितलं त्याच्यावरती, मी तुम्हाला स्क्रीनशॉट आणि चॅट्स माझ्या या व्हिडिओच्या शेजारच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पाठवतो. तुम्ही त्याच्यावर बघू शकता. काही लोकांनी म्हणलंय की म्हणजे आई बहिणीवरनं गांधीजींना शिवाय दिला, नथुराम गोडसेला आयडल मानले. काही लोकांनी, गांधीजींच्या समर्थकांनी नथुराम गोडसेला शिवाय दिलं त्यांच्या आई बहिणीवरनं. आणि त्याचा परिणाम असा होतो की त्या दोघांचे विचार वेगळे होते त्या काळामध्ये. गांधीजींना असं वाटतं की आपण अहिंसेच्या द्वारे सत्याग्रह करून आपण देश स्वतंत्र करू शकतो, आणि गोडसेंना असं वाटत होतं की नाही, आपण जर आपल्याला प्रत्युत्तर नाही दिलं तर आपण पूर्णपणे दबून जाईल आणि आपली जी काही हिंदुत्ववादी जी संघटना आहे किंवा हिंदुत्व जे आहे आपलं भारतामधलं, ते पूर्णपणे धोक्यात येईल. त्यामुळे त्यांनी ते एक कारण होतं जे गोडसेंनी गांधीजींची हत्या केली. दुसरं महत्त्वाचं कारण असतं की गोडसेला असं वाटत होतं की महात्मा गांधीजी हे पाकिस्तानच्या फाळणीसाठी कारणीभूत आहेत आणि त्यांनी त्या फाळणी दरम्यान मुसलमानांना एक सेफ प्लेस दिला आणि हिंदुत्ववाद त्यावेळेस धोक्यात आणला. असं वाटतं की हिंदूंना ते पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत आणि मुसलमानांना ते पूर्णपणे असं सेफ करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा सर्वात मोठा जो विचार गोडसेंच्या मनामध्ये आला होता गांधीजींच्या विरोधात. त्यामुळं गांधीजींची हत्या गोडसेंनी गोळी घालून केली. आणि त्या गोष्टीला, त्या घटनेला कसं होतं, त्या त्या काळामध्ये प्रत्येक माणसाने आपापल्या पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. तर त्या दोघांमध्ये जे काही वादविवाद झाले, त्यामध्ये जे युक्तिवाद झाला, गांधीजींना मारण्याच्या नथुराम गोडसेंनी 6 ते 7 वेळा प्रयत्न केला. त्या प्रयत्नांमध्ये ज्यावेळेस गांधीजींना कळलं की आता हा माणूस आपल्याला काय ऐकायला तयार नाही किंवा तो आपल्याला मारण्यास तयार आहे, तर गांधीजींनी त्याला एकदा सुद्धा आपल्याशी विचार विनिमय करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी, संभाषण होण्यासाठी, आपल्या दोघांमध्ये जे काही वैचारिक वाद आहेत किंवा जे विचार आपले पटत नाही त्याच्याबद्दल आपण चर्चा करू, हे बसवण्यासाठी किंवा ही गोष्ट एक सॉल्व्ह होण्यासाठी गांधीजींनी नथुराम गोडसेला बोलवलं. पण नथुराम गोडसे त्यावेळेस गेला नाही. नथुराम गोडसेचं एक ठाम मत होतं की अहिंसेशिवाय दुसरा पर्यायच नाहीये, म्हणजे हिंसेशिवाय दुसरा पर्यायच नाहीये.
आपल्याकडं कसं होतं, आपल्याला हिंदुत्ववादी वाचायचं ना, तर आपल्याला हिंसा केल्याशिवाय पर्याय नाही आहे. त्या काळात जे राजकारण चालू होतं, तो समाजावर अन्याय होत होता, तर हिंदूवरती अन्याय होत होता, असं ते एक राजकारणानुसार त्या गोष्टी घडत गेल्या. त्यानंतर गोडसेला असं वाटलं की त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्या गोष्टी रोखण्यासाठी एकमात्र असं होतं की गांधीजींना मारणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं त्याला. कारण गांधीजींना जर त्याच वेळेस जर गांधीजींना मारायचं होतं, त्यांनी त्या जिन्नाला मारायला पाहिजे होतं, जो पाकिस्तानच्या प्रधानमंत्रीपदी त्यावेळेस बसला होता. आणि गांधीजीला मारून काय पाहिजे, 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला मारून काय पाहिजे. आजच्या काळामध्ये गांधीजींना शिवाय देणं म्हणजे सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. कारण त्या काळामध्ये तो एकमेव माणूस होता जो लढला आणि अहिंसेच्या रूपात त्यांनी, म्हणजे अहिंसेच्या स्वरूपात त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. तर कसं होतं, त्या ह्याच्यामध्ये त्या काळात राजकारणात घडलेल्या गोष्टी, त्याचा अपमान आताच्या ज्या झेड जनरेशनने केलं तो अत्यंत चुकीचा आहे असं मला तरी वाटतं पर्सनली. आणि जे आपण म्हणतो आपण जर एवढं आपल्या गांडीत दम आहे ना, तर आपण आपल्या वॉर्डमध्ये नगरसेवकला विचारावं की इथं रस्ता का नाही आहे, इथं गटर का फुटलं, हे का झालं, ते का झालं, एवढं आपल्या बोलायच्या गांडीत दम नसतो. पण आपण जे दुसऱ्या देशात म्हणजे आपले जे आयडल जे गेलेले आहेत निघून, महात्मा गांधी म्हणा, इतर कुठलेही महापुरुष असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, त्यांना आपण पटत असतो. ही आपली सगळ्यात मोठी दळभद्री अवस्था आहे झेड जनरेशनची, की आपल्या गावातल्या आपण आमदार खासदारला विचारण्याचं काम काय केलं, आपण नाही तर लोकांनी शिवाय देत बसतो. तर जाऊ द्या, आपण विषय तो मुद्दा प्रकटला. पण जे काही महत्त्वाचं आहे, जे नथुराम गोडसेला आयडल मानतात आणि महात्मा गांधीला शिवाय देतात, त्या दोघांचं राजकारण त्या पद्धतीने त्यावेळेस त्या दोघांनी केलं होतं. गोडसेला वाटलं की गांधी चुकीचे आहेत, म्हणून त्यांनी त्याला गोळ्या जळून मारलं. त्यानंतर त्यावेळेस ते राजकारणाला जे वाटलं ते लोकांनी केलं. आपण ते बदलू शकत नाही. भूतकाळात आपण झालेल्या गोष्टी ह्या कधीच बदलू शकत नाही. त्यामुळं त्या दोघांमध्ये जो कोण महान आहे त्यावेळेस विचारायचं, तर त्याचा आपण कधी तुलना नाही करू शकतो. महात्मा गांधीजींनी त्यावेळेच्या राजकारणात त्यांना जे वाटलं म्हणून ते निर्णय घेतले, आणि गोडसेला जे वाटलं ते निर्णय त्या लोकांनी घेतले. पण त्या दोघांचं परिणाम आता सध्याची पिढी बसून एकमेकांना शिव्या घालण्याचे जड जनरेशनचं काम चालू आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळं त्या विचारांचे ते विचार घडले, त्यावेळेस राजकारण झालं, गांधीजी त्या काळातून हत्या झाली. ह्याचं तर ही खूपच दुर्दैवी गोष्ट झाली होती भारतासाठी. पण ठीक आहे, आता झालं ते कोणी बदलू शकत नाही. त्यामुळे एकमेकांच्या विचारबद्दल तुलना करून खाली भांडण करणे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे ती योग्य ते पहिली गोष्ट आपण एखाद्यावर टीका करताना अभ्यास करावा एखाद्या गोष्टीचा, मग त्याला आपण शिवाय द्यावे. हे जनरेशन आता अजिबात जमत नाही. बघायचं काहीतरी, द्यायचं काहीतरी, चुटकी अशी घाण सवय. बरं ती गोष्ट जाऊ द्या. पण एखादी गोष्ट जर आपल्याला कळते की बाबा ही जर योग्य नाही, तर त्या गोष्टीचा आपल्याला काही ज्ञान नाही, तर आपण त्याचा अभ्यास करावा आणि मग पूर्णपणे त्या गोष्टीला आपण जज करावं, असं मला तरी पर्सनली वाटतं. त्यामुळे गोडसे त्याच्या ठिकाणी बरोबर असेल आणि गांधीजी त्याच्या ठिकाणी बरोबर असतील, असं त्यांचं पर्सनली मत असेल. हे माझं काही मत नाही. त्यामुळं त्यांनी आपापली मतं त्या मांडून राजकारण केलं. त्यांच्या विचारावरून आत्ताच्या विचार भांडणं न झालेली बरं राहतील. जय महाराष्ट्र.